तुम्हाला एक तुम्ही नोट करून ठेवा, लहान पोरांनो तुम्ही सुद्धा, आपल्याला जर पुढे जायचं असेल तर काय काय करावं तुमच्यासाठी सांगतो. आता सगळ्यात पहिलं म्हणजे हे पालकांसाठी झालं, पालकांनी लक्ष द्यावं, त्यांनी हे शिकवावं, ते तर सगळं ठीक आहे. आता तुम्ही सगळ्यात पहिला गुण जर कुठला घ्यायचा असेल तर अनालस्य, आळसेचा त्याग करा. एकाने खूप सुंदर सांगितलं की आळस एक असं सुख आहे म्हणले की त्याचा परिणाम फक्त आणि फक्त दुःख आहे. म्हणून आळसाचा त्याग करा. सकाळी जर 7 वाजता शाळा असेल तर किमान म्हणजे 5:30 वाजता तरी उठा. त्याच्यानंतर वर्गामध्ये किंवा आता समाजाला सांगतोय सगळ्यांना, आपली वाणी कशी असावी तेजस्वी होण्यासाठी यांनी माऊलींनी खूप सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे बरं. बोलावं कसं, मितुले परी रसाळ, साज आणि मवाळ, नीट बोला, खरं बोला, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, समोरच्याला वाईट वाटेल असं बोलू नका. वाद विवाद हे सगळे कुठून सुरू होतात तर जिभेपासून सुरू होतात, म्हणून जिभेला सांभाळा. त्याच्यानंतर धर्माचं आचरण करा. पूज्य स्वामी वरदानंद भारती सांगायचे की आता बस झालं म्हणे की गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू, बस आता थोडं पुढे गेलं पाहिजे. काय गर्व से कहो असं नाही, गर्व से दिखावो हम हिंदू है. आपल्या वागण्यातून, आपल्या पोशाखातून असं दिसलं पाहिजे की हा समोरचा व्यक्ती हिंदू आहे. मला सांगा, इतर धर्मातले लगेच कळतात की हा कुठल्या धर्मातला आहे. आपल्या धर्मातला व्यक्ती का कळू नये की हा आपला हिंदू आहे. कित्येक तरी असे पोरं आहेत की त्यांना कपाळावर गंध लावावं वाटत नाही. अरे गंध लाव नाही ना, स्टाईल आहे. मला सांगा, हे अशा स्टाईल असतात का? आपल्याच धर्माचं आपणच ऱ्हास करणं याला स्टाईल म्हणायचं का सांगा? म्हणून आपण आपला पोशाख, आपलं आचरण, आपल्या ह्याच्यातून आपण दाखवलं पाहिजे की आम्ही हिंदू आहोत. ह्याच्यासाठी धर्मावर निष्ठा पाहिजे. आता ते धर्मनिष्ठा कशी असावी ते आपल्याला सगळ्या आपले आई वडील आपल्याला नक्की अजून त्याचे शिकवण, आणि हे जे आज पुस्तक काढलेलं आहे ते त्याच्यासाठीच काढलेलं आहे, धर्माची जागृती करायची. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा तरुणांचा मुद्दा इथं तर त्यांनी सगळं लिहिलेलं आहे, म्हणून ते मी मुद्दे सगळे कट केलेले आहेत. मोबाईल वगैरे तर आता सामान्य झालेलं आहे. व्यसनाधीनता. परवा म्हणे लातूरची घटना आहे म्हणे, काहीतरी एक तरुण व्यक्ती, एक तरुण मुलगी, तिला काहीतरी रस्त्यावर पडली होती म्हणे. 2-4 जणांनी तिला उचलून बघितलं तर इतकी मद्य पिलेली, तिचं तिला भान नाही. मला सांगा, असं जर हे वागत असतील तर मग ह्यांचे पुढचे कसे निघतील? त्याच्यामुळं व्यसनाधीनता. बऱ्याच जण आता मग ते व्यसन कुठले असतील तो वेगळा भाग. कुणाला मोबाईलचा असेल, कुणाला तंबाखूचा असेल, कुणाला गुटखेचा असेल, कुणाला सिगरेटचा असेल. मी त्या प्रस्तावनेमध्ये दिलं होतं बघा, व्यसन करा. ते जे पुस्तक आहे संस्कृतीचे अंकुर, व्यसन करा, पण कुठले करा? विद्याभ्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम. विद्येचं व्यसन ठेवा ना, तेजस्वी व्हायचं आहे. त्याच्यासाठी ज्ञानतृष्णा हा एक खूप मोठा गुण पाहिजे. ज्ञानतृष्णा म्हणजे काय? की ज्ञान आपल्याला कसं मिळवता येईल. हे आपण इथं आपण बघू शकता, ज्ञानदान. आणि ज्ञानदान हे असं आहे, आपल्याकडे सांगितलेलं आहे, अन्नदानम महदानम विद्यादानम ततः परम. अन्नेन क्षणिकाळ तृप्ती ही यावत जीवंत विद्येया. अन्नाने काही काळ तृप्ती आहे, उद्या परत भूक लागेल. पण विद्यादान असं आहे की यावत जीवंतु विद्या. विद्या एक असं धन आहे, न च वरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम. विद्याधनम सर्वधनप्रधानम. विद्याधन असं आहे की त्याला कुठलं चोर चोरी करू शकत नाही. न च राजहार्यम, राजा कुठलं घेऊ शकत नाही. व्यये कृते म्हणजे आता मला सांगा, माझ्याकडे जर 100 रुपये असतील, मी जर तुम्हाला 50 दिले तर किती राहतील माझ्याकडे? 50. पण विद्यारूपी धन असं आहे, मी जर तुम्हाला ती विद्या दिली तर ते माझी विद्या कमी होत नाही, तुम्ही अजून 10 जणाला सांगतात. ही विद्या अशी आहे, व्यये कृते वर्धत एव नित्यम. विद्या ही वाढत जाते. त्याच्यामुळं व्यसनाचा त्याग, ज्ञानाची तृष्णा, आलस्याचा त्याग. त्याच्यानंतर अजून जर पुढे जायचं असेल तर एक कुटुंब
कुटुंब व्यवस्था ही एक सध्या खूप महत्त्वाची गरज आहे. जवळपास लोकांमध्ये असं झालंय की आमच्या घरामध्ये आई वडील नकोत. लग्न ठरवण्याच्या आधी विचारतात तुमच्या घरामध्ये कचरा कुंडी आहे का. तर मला सांग, मी म्हणलो कचरा कुंडी आणि आई वडील आहे. मला सांगा, असं जर असेल तर कुटुंब व्यवस्था कशी चालेल. बाहेर धर्म कार्य करायचंय त्याच्यासाठी आधी घरातच जर नीट नसतं आपण बाहेर कसं करू शकतो. आपलं मन कसं नीट राहील. त्याच्यासाठी कुटुंब व्यवस्था एक चांगली पाहिजे. मी तुम्हाला एक सांगतो, या व्याख्यानाचा या प्रवचनाचा शेवट मी एक 5 सकार काढलेले तेजस्वी होण्यासाठी. पंच सकारात्मक जर जीवन असेल तर माणसाचं आयुष्य तेजस्वी होतं. कसं बघा, पहिला सकार म्हणजे सेवा. मोठ्या लोकांची सेवा करा, त्याचं फळ आपल्याला मार्कंडेयाची कथा माहिती आहे, मी काही सांगणार नाही. दुसरा सकार आहे सदाचार. तिसरा सकार आहे संयम. चौथा सकार आहे साधना आणि 5वा सकार आहे शिक्षा. या 5 सकारांनी जर आपलं आयुष्य युक्त असेल तर मला नाही वाटत की तेजस्वी होण्यासाठी अजून काही आपल्याला करायला पाहिजे. सदाचार, संयम, साधना, तप हे जर आपण केलं, तप याचा अर्थ काही कुठल्या तरी डोंगरावर जायचं आणि उघड्याने असं माळ घेऊन याला तप म्हणत नाहीत. तपोद्वंद्व सहिष्णुता. तप म्हणजे काय, एखाद्या वेळेस जर आपल्या मनासारखं जर आपलं झालं नाही तरी सुद्धा तिथं आपण न पडता त्याच्यातून कसा मार्ग निघेल हे बघणं म्हणजे खरं तप आहे. आणि अशा प्रकारे जर आपलं आयुष्य जर आपण घालवलं तर निश्चितच आपल्याला तेजस्वी जीवन होण्यासाठी वेळ लागणार नाही. झालेली सेवा हे भगवंताच्या चरणी समर्पित